नमस्कार. तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे घर कोणतं? तर हे घर आहे माझं माहेरचं घर. हो, माझं माहेर धुळ्याचं आहे. सो मी आता धुळ्यालाच आली आहे. म्हणून आता जेव्हा केव्हा मी धुळ्याला येते ना, तेव्हा असं साधं सिंपल जेवण करायला मला आवडतं. आणि इथेच मिळते ही भाजी. तुम्ही मेथीची भाजी ऐकली असेल, शेपूची भाजी ऐकली असेल, तांदूळ कापण ऐकला असेल, पण पोकळ्याची भाजी तुम्ही याआधी कधीच नसेल ऐकली. आणि ही पोकळा फक्त धुळ्यालाच मिळते कदाचित. आणि जेव्हा केव्हा मी धुळ्याला येते ना, तेव्हा पोकळ्याची भाजी करून खाते आणि सोबत घेऊन पण येते. आता इथे मी कढईत तेल घातलं आहे, एक मोठा पळी तेल घातलं आहे, थोडं जिरं, मोहरी आणि यात लसूण कट करून घातला आहे. ते तेलावर छान परतवून झालं की यात कट केलेली हिरवी मिरची ॲड केली. आणि हे हिरवी मिरची छान परतवून झाली की यात आपल्याला थोडी हळद व मीठ ॲड करायचं. आणि हा धुतलेला पोकळा आपल्याला यात घालून घ्यायचा आहे. पोकळा मी आधी मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतला होता, नंतर तो पाण्यात ठेवला आणि मग आता तो आपल्याला कढईत ॲड करायचा आहे. पालेभाज्या शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि अगदीच बेसिक फोडणी दिल्यानंतर पण ती इतकी छान टेस्टी लागते ना की काय सांगू. आता इथे भाजी शिजवत असताना यावर मी झाकण ठेवलं आहे. जेव्हा आपण मेथीची भाजी शिजवतो त्यावर झाकण जर ठेवलं ना तर ती मेथीची भाजी कडू लागते, पण ही भाजी कडू लागत नाही. हिला छान वाफेवर शिजवून घेतली. नंतर थोड्या वेळाने मी यात पाणी पण ॲड केलं होतं. आणि या भाजीसोबत ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी इतकी छान लागते ना की कायच सांगू. मस्त गरम गरम भाकरी मी आता थापून घेणार आहे. भाकरीचं पीठ जेवढं आपण तळ हाताने रगडलं ना तेवढी आपली भाकरी मऊ लुसलुशीत होते आणि अगदी पोळी पण फुलणार नाही एवढी छान टम्म आपली भाकरी फुलते. तुम्हाला दाखवेल मी पुढे आता. आणि आता ही पोकळ्याची भाजी मी आणल्यानंतर जर तुम्हाला दाखवता आली नाही, पण मला पुढच्या व्हिडिओजमध्ये जेव्हा मी इथून काही वस्तू सामान घेऊन जाईल त्यात जर मला ती पोकळ्याची भाजी जुडीच्या जुडी दाखवता आली तर नक्कीच मी दाखवण्याचा प्रयत्न करेल. आता इथे मी भाकरी थापून घेतली आणि भाकरी कधीही मी पोळपाटवर थापून घेते. पोळपाटवर भाकरी थापल्यामुळे पोळपाट हालत नाही, ते स्टेबल राहतं. आपण परातीत किंवा ताटात भाकरी थापतो ना तेव्हा ते ताट किंवा परात हालते, म्हणजे मला त्याच्यावर जमत नाही, मला पोळपाटवरच जमते, म्हणून मी पोळपाटवर करून घेते. तुम्ही पण एकदा पोळपाटवर भाकरी करून बघा. आणि आता मी इथे भाकरी तव्यावर ठेवली. मी दुसऱ्या गॅसवर ती भाकरी ठेवली आणि इथे भाजी शिजत ठेवली दुसऱ्या गॅसवर. आणि थोड्या वेळानंतर आपल्याला भाकरीला पाणी लावायचं आहे. पाणी लावायची घाई करायची नाही. आणि हे पाणी सुकलं की आपल्याला भाकरी पलटवून घ्यायची आहे, म्हणजे ती खालच्या बाजूने छान भाजली जाते. बघत असाल छान भाजली गेली. नंतर दुसरी बाजू पण छान भाजली गेली की आपल्याला गॅसवर भाजून घ्यायची. आणि गॅसवर भाजत असताना पोळीसारखी टम्म फुलते आपली भाकरी. त्याला छान 2 लेयर येतात, एक खालची लेयर आणि वरचा पपुडा असतो भाकरीचा, तो छान वर येतो. आणि अशी टम्म फुगलेली भाकरी आणि खानदेशची स्पेशल खिचडीशिवाय तर आपलं जेवण कंप्लीट होतच नाही. म्हणून मस्त गरम गरम पोकळ्याची भाजी, त्याच्यासोबत ज्वारीची भाकरी आणि मुगाच्या डाळीची खिचडी केली होती मी. आणि कैरी, आता कसं उन्हाळा आहे, उन्हाळ्यात कैरी ही असतेच, म्हणून त्याच्यासोबत खायला कैरी, गाजर, काकडी. आणि आपली बॉडी डिहायड्रेट होते, म्हणून आपण हे सगळे पदार्थ खाल्लेच पाहिजे, ज्यामुळे आपली बॉडी हायड्रेटेड राहते. चला तर मग, कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया. बाय.